मान्यवरांच्या हस्ते आता फिल्टरचं उद्घाटन होत आहे। नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतोय। आजचा ब्लॉग हा खूप छान आणि आकर्षक होणार आहे, म्हणून ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा। कोणी आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। चला मग आजचा ब्लॉगला सुरुवात करूया। सर्वांनी स्वागत करायचं आहे। भारत माता की वंदे। मित्रांनो, हे पहा मानिवली विलेज। वेलकम टू मानिवली विलेज। हे रोटरी क्लबचं इथे बोर्ड लावलं आहे। मानिवली गावामध्ये आता रोटरी क्लब स्थापन झालेलं आहे, त्याचं आता एक उद्घाटन म्हणून इथे या पाटीला हार घालणार आहेत। हे मान्यवर आता आलेले आहेत, हे पाहू शकता मित्रांनो। नारळ द्या। बोलो सिया रामचंद्र की जय, बजरंगबली की जय, गणपती बाप्पा मोरया। मानिवलीमध्ये जी रोटरी क्लब युनिटी स्थापन झालेली आहे, आता बोर्डचे उद्घाटन करून आता पुन्हा चालले स्मारकाकडे। स्मारकामध्ये कार्यक्रम आहे, तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मी दाखवेल। तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा। ब्रिटिशों ने भारत में इन्हें गोली आ गई, दोनों को गोली लगी थी। ये सही है भाई कोतवाल इकडचे भाई राजू पाटील आपल्या गावात हे पहिले त्यांची गोली आली, हे वडील त्यांचे मला कळून दिलं। आणि कोतवाल आणि यांचा काही संबंध नाही। नाही आता हे कोतवाल आणि हिराजी पाटील एक ही दस्ते में, एक ही संगठन में काम करते। हाँ, ये उनके चेयरमैन थे, संगठन के चेयरमैन थे। पिताजी और भाई कोतवाल एक साथ काम करते थे, और हिराजी पाटिल को पिताजी को पकड़ने के लिए उनको पकड़ा गया, लेकिन उसके बाद में वो है ना यहाँ पर नेरल में उनको बहुत मारा। इतना पिता क्या रात भर उनको मार ही रहे थे, फिर भी उन्होंने इनका पता बताया नहीं। बाद में वो सुबह जब कल्याण में लेके जाते थे, कल्याण में था उनका मेन पोस्ट था ब्रिटिशों का, वो कल्याण में था, उधर ट्रेन से लेके जा रहे थे। तो इन्होंने मुझे वॉशरूम जाने का है करके गए और विंडो से भाग गए।
तो बाद में इसमें शामिल हुए आधा दस्ता में। बाद में इधर सिद्धगढ़ करके है, इतना वो पर्वतीय एरिया है या अभी भी पुलिस को मिलेगा ही नहीं। लेकिन वो टाइम पे वो ब्रिटिश लोगों ने जो बख्शिश थे 5,000 के बख्शिश थे वो टाइम में 5,000 आज का कम से कम 50 लाख का वो व्हॅल्युएशन पकडो। आता अध्यक्षांचं आगमन झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे बॅनर लावायचे इकडे ग्रामस्थ मंडळ सुद्धा आलेले आहेत, कार्यक्रमाची तयारी झालेली आहे मित्रांनो पाहू शकता। या रोटरी कपने आपला फिल्टर दिला आहे त्याचं उद्घाटन आज आहे मित्रांनो पाहू शकता। सर्व मान्यवर इथे आलेले आहेत, त्यांच्या हस्ते आता या फिल्टरचे उद्घाटन आहे। मान्यवरांच्या हस्ते आता फिल्टरचं उद्घाटन होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर। सरस्वती मातेचं पूजन केले अगदी शुभस्ते या ठिकाणी सरस्वती मातेचं पूजन होते। विद्यार्थी देवता म्हणून बोलवली जाणारी सरस्वती माता त्यासाठी आपण पुष्पहार अर्पण करावं। सर्व आगाव होते या ठिकाणी सरस्वती मातेचं पूजन करावं। अध्यक्ष रोटरी क्लब हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी। एकच्या शुभास्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केला जातो। आदरणीय रोटरी क्लब श्रीमती नलिनी कन्नम मॅडम, इंदुमती मॅडम, सुरेंद्रनाथजी कन्नम सर, सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आपण असं रोटरी क्लब ऑफ देवना शंकरजी च्या माध्यमातून स्कूलसाठी आपण केलं त्याचं आभार मानण्याची एक परंपरा असते आणि मी शाळावस्थ समितीवरती अध्यक्ष काम करत असताना माझे सर्व सहकारी मिळून आपले आभार पत्र या ठिकाणी देतो, त्याचा स्वीकार करा। जो आरसीसी का डीएम है कि क्लब प्रेसिडेंट हर क्लब एरिया में एक क्लब प्रेसिडेंट जो है वो प्रेसिडेंट करता है आरसीसी मीटिंग को। मॅडम डॉक्टर इंदुमती यांचं स्वागत या नागरिकांच्या पोलीस पाटील सविता गायकवाडांच्या शुभास्ते होईल, तरी आपण त्या स्वागताचा स्वीकार करावा।
त्यानंतर देवना रोटरी क्लबच्या अध्यक्षा श्रीमती नलिनी मॅडम यांचंही स्वागत सविता गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आरसीसी चेअरमन सुरेंद्रनाथ यांचं स्वागत या ठिकाणी मांडवली ते ग्रामस्थ प्रवीण डायरे यांच्या शुभ हस्ते होईल. त्यानंतर रोटरी व्यक्ती साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. लवकर चला. रोटरीयन श्री कर्नल साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होईल. पांडुरंग म्हसे ग्रामसेवक यांच्या शुभ हस्ते श्री कर्नल साहेबांचं स्वागत होईल. रोटरियन अरुण मस्ते मला कर्नल साहेबांनी विनंती करतो की आपण कार्यक्रम सुरू करू. और दरख्वास्त करता हूँ जनता साहब को क्लब कॉन्स्टिट्यूशन और क्लब मैनुअल का फाइल जो है रिजॉल्व करने के लिए त्याच्यानंतर गोरगाव भरत कडेकर शिवपुरी समीर बोंगले त्याच्यानंतर होमगाव दिनेश धुळे जे पूर्वी अध्यक्ष होते आता नवीन अध्यक्ष होतात प्रगती प्रवीण कावण. आपल्या आरसीसीच्या इतिहासात पहिली महिला अध्यक्ष आपले होते. मुंबईच्या अध्यक्ष महिला त्रिवेणी सिंह. बहुत अच्छा काम करते हैं. अरे तो चालेल. He is also teacher and my daughter. हमारे पास स्कूल प्रिंसिपल्स है, ग्राम पंचायत का है, सब लोग रीडिंग में मेडल मिला वो सब सामने लो. सर्वांना नमस्कार आणि अधिक सर्व अध्यक्ष जे आहेत प्रत्येक आरसीसीचे त्यांचं अभिनंदन. आणि तुम्हाला हा कदाचित प्रश्न असेल की दरवर्षी अध्यक्षता का होते. दरवर्षी अध्यक्षता का होते कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडे एकदा अध्यक्ष झाला की तो परीक्षा झाला परंतु त्याच्या मागे एक मोठी कारणे असतात. ती म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक क्लबच्या सदस्याला नेतृत्वाचा अनुभव घ्यावा. राजे शिवछत्रपती आणि ज्या पवित्र स्मारकामध्ये आपण थांबतो ज्यांनी 1942च्या कालखंडामध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढाई देऊन त्या गावाचं तुमचं आणि आसनाची ज्या व्यवस्था केली ते हुतात्मा हिराजी पाटील आणि देवताई कोतवाल यांना सर्वप्रथम नमस्कार. रोटरी म्हणजे जीवनाचा एक प्रत्येकाच्या श्वासापर्यंत पोहोचण्याचा आधार. खरं तर
1905 साली पॉल हॅरिस यांनी रोटरीची स्थापना केली. परदेशात असलेली रोटरी भारताभर नव्हे जसे म्हणाले 2001 मध्ये त्याच्याबरोबर मी पहिला विजिट आलो होतो. त्या गावापासून आपलं पोलिओ केसेस आमचे घेऊन आपले मुंबईला गेलो होतो, बस घेऊन होतो. त्यापासून त्याच्या बऱ्याच झालं. शिरू आणि जे काय RCC मध्ये आपण सुद्धा बघतो आहे त्यांची कमी आहे. त्यामुळे आम्ही सर्व मान्यवर रोटरियन ग्रामस्थ आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि एक थोडंसं मी याच्याकडे बोलतोय की आज जो तुम्ही हा जो कार्यक्रम म्हणजे आपला वॉटर फिल्टर जो दिला खूप खूप पण धन्यवाद देतो. त्याचं कारण आमच्या स्मारकामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात. राष्ट्रीय कार्यक्रम असतात, सांस्कृतिक असतात, ऐतिहासिक असतात आणि शेकडो हजारो लोकसंख्या जमत असते. आम्हाला पाण्याची सोय नव्हती, बिलकुलच नव्हती. जे पाणी मिळालं ते अशुद्ध आणि जे पाणी मिळालं ते विकत. पण आपल्या माध्यमातून फार मोठे उपकार आमच्या या ठिकाणी मानवी ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेले आहेत. कारण या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे पाण्याची समस्या आपल्या माध्यमातून दूर झाली. त्याबद्दल मी तुम्हाला लाख लाख तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो. पहले तो congratulations to all the newly elected presidents. हम साथ में काम करेंगे. ये साल पूरा मैं आपके साथ हूँ. अगले साल भी हमारा आते रहेगा. मैडम इज देयर आफ्टर 2 years. So मैं बोलना चाहती हूँ ये सभी गवर्नर्स लोग इधर आए हुए हैं. ये गवर्नर होएगी 28-29 में, बट उससे पहले हम इनको इधर लेके आया क्योंकि RCC इज वेरी क्लोज टू अवर हार्ट. सब लोग सब प्रोजेक्ट के बारे में बात किया था. मेरा बहुत क्लोज टू माय हार्ट इज गिविंग साइकिल्स टू द चिल्ड्रन टू गो टू देयर स्कूल. दैट इज कॉल्ड पैडल टू लर्न. एंड लास्ट ईयर उससे पहले मैंने इसके लिए जो साइकिल काम करके प्रोजेक्ट किया है हमारा इंटरैक्ट स्कूल में, उसमें से पैसा इकट्ठा करके लास्ट ईयर बिफोर 250 साइकिल्स हम लोग दिया हुआ है. और ये साल भी करेंगे. हर साल हम लोग करते हैं ये साइकिल डोनेशन क्योंकि मैं चाहती हूँ पढ़ने को जाता है 4-5 किलोमीटर चल के जाना, वो भी ऐसा वाला रास्ता में. तो आनंद सर ने बोला तो मैं 25 साल से करा रही हूँ. मैडम ने मेरे को पूछ रही थी तेरे को रास्ता मालूम? मेरे को बिल्कुल मालूम नहीं है क्योंकि हर बार मैं कराती हूँ. मेरे को इधर घुमाते रहते हैं, कभी कलम, कभी शेरू, कभी इधर. सो मेरे को सच में रास्ता मालूम ही नहीं है. बट आई लव कमिंग हियर. मेरे को बहुत अच्छा लगता है RCC में इधर आने के लिए. एंड मैडम वाज टेलिंग ये तो गाँव नहीं लग रहा है, ये तो अच्छा टाउन लग रहा है. विवाह में 25 साल से पहले ये गाँव था, मैंने देखा हुआ है. अभी इतना डेवलपमेंट हो गया, अच्छा लोग काम करना चालू किया. आप लोग RCC के बारे में बोल रही हूँ. इतना लोग इकट्ठा होके आपका गाँव को इतना बढ़िया बनाया. अच्छा बिल्डिंग है, अच्छा स्कूल है, अच्छा सुविधा है. एंड डॉक्टर साहब आनंद was telling there are 40 hospitals are there here. They need pure drinking water. हम लोग CSR ट्राई कर रहे हैं इसके लिए. असं समजलं की इकडे कोणी मनसेची किंवा सेनेचे कार्यकर्ते नाही बसले, तर त्यांचा रिपोर्ट तालुक्यावरती होतं मराठी. सांगण्याचा हेतू हाच आहे की मी कित्येक वर्ष ह्या भागामध्ये कार्यरत आहोत. कित्येक वर्ष आणि ह्या भागामध्ये काय केलं किंवा काय नाही केलं याचा मोजमाप करणंच गरजेचं वाटत नाही. पण आम्हाला तुमच्याकडनं खूप सहकार्य मिळालेलं आहे. मुख्यतः आपले अर्जुन तरे आमचे कॉन्टॅक्ट पर्सन म्हणायला काय हरकत नाही की कुठलीही गोष्ट जर आम्हाला ह्या भागामध्ये करून घ्यायची असेल किंवा करायची असेल तर अर्जुन तरे. नमस्कार. आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जे आहे राजेश बुवा, त्यांच्या तर्फे मी तुम्हाला सगळ्यांना प्रणाम मानते. जितेंद्र गवळी नवीन RCC मंडळीचं अध्यक्ष, अभिनंदन तुम्हाला. आणि बाकी जे 5 RCC आहे त्यांचे नवीन अध्यक्ष आपण अभिनंदन.
ऍक्च्युली आमचं सौभाग्य आहे की आम्ही इथे आलो. एवढं चांगलं देशभक्तीचं गाव. इकडे गोमाजी हिरजी रामजी पाटीलचे स्मारक, एक चांगलं अंगणवाडी, ग्रामपंचायतची ऑफिस, एवढं सुंदर बगीचा आणि हे सभागृह. एकदम आम्हाला वाटलंच नाही की हे गाव आहे. येताना ते मोठे मोठे बिल्डिंग बघून मी सारखं विचारत बसली होती अध्यक्ष नंदीला की हे गाव कुठे आहे. ते तर मॉडर्न दिसते मला. आपण मुंबईतून बाहेर पडलं की जवळजवळ असंच दिसते सगळीकडे. तर आणि ते आम्हाला सौभाग्य हे पण आहे की आम्हाला तुम्हाला सेवा करायला एक अवसर मिळाला. आणि तुमची काय सौभाग्य आहे की रोटरी क्लब ऑफ देवनाथ सारखं रोटरी क्लब तुम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. आमच्या डिस्ट्रिक्ट जे आहे 3141 आहे नंबर, 3141 पूर्ण रोटरी जगात नंबर 1 आहे. आणि त्याच्यात रोटरी क्लब ऑफ देवनाथ जे आहे ते आमचं डिस्ट्रिक्टमध्ये टॉप 10 क्लब्स मध्ये आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट हे आहे की एवढं आरसीसी दुसरं कुठल्याही रोटरी क्लबकडे नाही आहे. आणि 25 वर्षापासून जेव्हा ऍक्च्युली रोटेरियन्सला सुद्धा माहित नाही की आरसीसी काय आहे. त्याचं कार्य रोटरीमध्ये जवळजवळ 30-35 वर्षाच्या पलीकडचं आहे. म्हणजे फारच सिनियर अशा रोटरीमध्ये आहे. आणि त्या स्वतः रोटरी क्लब चेंबूर वेस्ट ह्याच्या सदस्य आहेत. तिथे आमचे जवळचे म्हणण्यापेक्षा आम्हाला जर कोणी म्हणजे रोटरी क्लब देवनाथला जर कोणी जन्म दिला असेल तर असंच आणि जे चेंबूर मेन नावाचा क्लब होता त्यांनी वेस्टला आणि देवनाथला जन्म दिला. तर आम्ही साधारणपणे भाऊ असं म्हटलं तर काय चुकीचं नाही. पण यांचंही कार्य बरेच वर्षाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 त्या गव्हर्नर 28-29 साली होणार आहे. त्यामुळे त्यांना आज आपण डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या होऊ घातलेले आहे असं संबोधलेलं तरी हरकत नाही. म्हणून त्याला आपण डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट असं म्हणतो. रोटरी क्लब ऑफ देवनाथ यांचा आपल्या ग्रामपंचायत मांडली आहे की मांगली गावामध्ये आपल्याला इतर प्लॅन इतर ज्या सुविधा आहेत त्याप्रमाणे RCC मांडली ची स्थापना केली आहे. या संदर्भात आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. मॅडमला विनंती